ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 32 आणि 33चे निरूपण मी करत आहे. मन व प्राण यांना जिंकून मानाभिमान सोडून परमानंदाने परिपूर्ण होऊन तो पृथ्वीवर संचार करू लागला. देहाची संगती ज्याला आवडत नाही त्याला बरोबर दुसरा सोबतीला घेणे कसे रुचणार. तो आत्मज्ञानाने आत्मस्वरूपामध्ये निमग्न होऊन पृथ्वीवर एकटाच फिरत होता. निरंतर अरण्यामध्येच राहत असे. भिक्षेसाठी मात्र गावात येई आणि जेथे बाजार भरत असेल अशा शहरात किंवा गावात मिळेल ती भिक्षा आणीत असे. मी एक भिक्षेला येणार आहे असा नेम तो मुळीच करीत नसे. कोणाच्या दृष्टीस न पडता अकस्मात यावयाचे आणि जे हातावर पडेल तेवढ्यातच संतोष मानावयाचा. 5च घरे भिक्षा मागवायची किंवा 7च घरे भिक्षा मागवायची असाही कधी निश्चित नेम त्याने धरलेला नाही. कोणत्याही गोष्टीविषयीचा अहंकार त्याला लेशमात्रही नव्हता. अंगावरचा मळही कधी धुवीत नसे. मुसळासारखे स्नान करीत असे म्हणून त्याच्या अंगाचा वर्णही राखेसारखा झाला होता. त्यामुळे त्याला अवधूत असे म्हणत असत. ह्याप्रमाणे पृथ्वीवर संचार करता करता अकस्मात तो अवंती नगरात आला. तेव्हा अत्यंत वृद्ध असून संन्याशी झालेला असा अवधूत वेशाने त्याला येताना लोकांनी पाहिला. संन्यास घेतल्यावर एकवार जन्मभूमीचे दर्शन घ्यावे अशी पद्धती मोठमोठ्या आचार्यांनी लिहून ठेवली आहे. तो दृष्टीस पडताच त्या गावातील लोक म्हणू लागले की अरे हा तर कर्दयू ब्राह्मण, ह्याच्या जवळचे धन गेले म्हणून हा संन्याशी झाला आहे. हे ऐकून अत्यंत दुष्ट मनुष्य त्याच्या भोवती गोळा झाले आणि त्यांनी एकमेकांना खुणा करून त्याच्या छळाला प्रारंभ केला. पण त्यांनी त्याला हवा तितका त्रास दिला असताही अर्धा क्षणभर देखील त्याच्या चित्ताला पालट म्हणून झाला नाही. तो मुळीच रागावला नाही. असा तो अत्यंत विवेकी व मोठा धैर्यवान झाला होता. त्याला लोकांनी दिलेल्या त्रासाचे वर्णन व त्याची सहनशीलता ही सर्व मी तुला आता सांगेन. लक्ष देऊन ऐक. ह्यातील तात्पर्यावर लक्ष दिले असता श्रोता विवेकाने चतुर होईल आणि अर्थावर जो भक्ती ठेवील त्याला खरी शांती प्राप्त होईल. हे विवेकयुक्त चित्तचकोराच्या चंद्रा, भगवद्भक्ताच्या भाग्याने शुद्ध स्वरूपा, हे शांती सौभाग्याच्या राजा, हे भाग्यवंत उद्धवा, ऐक. आत्मशांती प्राप्त करून घेण्यासाठी कृष्ण उद्धवाला हाका मारू लागला आणि त्याला असे सावध करून म्हणाला, शांतीचे स्वरूप ते असे आहे. जीवनक्रमात व्यत्यय आणला, सन्मानाच्या निमित्ताने अपमान केला तरी जो मुळीच रागावत नाही त्याच्याच पाशी शांती असते. ते आता ऐक. श्रीकृष्णार्पणमस्तु.